ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 211, अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग। श्री गणेशाय नमः। अगा अंतीची या मती, साचपण पुढिले गती, म्हणून जीवित जेणे भक्ती, दिधले शेखी. तो आधी जरी दुराचारी, तरी सर्वोत्तमुची अवधारी, जैसा बुडाला महापुरी, न मरतू निघाला. तयाचे जीवित एल थडिये आले, म्हणून बुडाले पण जे बी वाया गेले, ते बी नुरेची पाप केले, शेवटलिये भक्ती. अरे, अंतीचिया म्हणजे मरण प्रसंगी मती ज्या वासनेला व भावनेला धरून असते, त्यानुसारच त्याला पुढील गती खरोखर प्राप्त होते. म्हणून ज्याने आपले जीवित मोठ्या शेखीने म्हणजे प्रौढीने माझ्या भक्तीला अर्पण केले, तो आधी जरी दुराचारी असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे. हे अवधारी म्हणजे नीट ध्यानात घे. ज्याप्रमाणे कोणी एखादा महापुरात बुडत असता त्या स्थितीमधून न मरता बाहेर निघाला, तर त्याचे जीवित ऐल थडिये आले, म्हणजे तो मरणार असे वाटले, तरी तो मरणाच्या अलीकडच्या काठी लागला. म्हणून त्याचे बुडाले पण ज्याप्रमाणे वाया गेले, त्याप्रमाणे पूर्वाश्रमी केलेले पाप शेवटी माझी ज्ञानोत्तर निष्काम भक्ती केल्यामुळे नुरेची म्हणजे उरतच नाही. या लागी दुष्कृता जरी झाला, तरी अनुताप तीर्थी न्हाला, न्हाऊनी मज आतू आला सर्व भावे. तरी आता पवित्र तयाचेची कुळ, अभिजात्यतेची निर्मळ, जन्मले याचे फळ, तयासीच जोडिले. तो सकळही पढिन्नला, तपे तोची तपिन्नला, अष्टांग अभ्यासिला, योगू तेणे. हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा, जयाची अखंडगा आस्था, मजची लागी. अवघिया मनोबुद्धीची या राहटी, भरोनी एक निष्ठेची पेटी, मज माझी किरीटी, निक्षेपिली जेणे. या लागी म्हणजे याकरिता पूर्वाश्रमी दुष्कृत्य करणारा जरी असला, तरी नंतर त्याने अनुताप म्हणजे पश्चात्तापाच्या तीर्थात स्नान केले, आणि अशा प्रकारचे स्नान करून तो सर्व भावे मला शरण येऊन माझ्या ठाई अनन्य झाला. तर आता त्याचे कुळ पवित्र झाले, तो निर्मळ अशा कुलीनपणाला पावला, आणि जन्माला आल्याचे सर्वोत्तम फळ म्हणजे माझी निष्काम भक्ती, तेही त्यालाच प्राप्त झाले. तो सकळ पढिन्नला म्हणजे सर्व शास्त्रे त्याला अवगत झाली. तो तपिन्नला म्हणजे तपाचरणाची सर्वोत्तम फले त्याला प्राप्त झाली, आणि त्याने अष्टांग योगाचा अभ्यास केला असेही झाले. पार्था, हे बहुत वर्णनाता असो, ज्याची आस्था अखंड माझ्याच ठाई आहे, तो सर्वथा सर्व कर्मांच्या, कर्मफळांच्या व कर्मबंधनांच्या कचाट्यातून सुटला असे समज. हे किरीटी, आपल्या मनोबुद्धीचे सर्व व्यवहार जो माझ्याविषयीच्या एकनिष्ठेच्या पेटीमध्ये भरून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये निक्षेपिली म्हणजे ठेवतो. सहा क्षिप्रम धर्मात्मा भवती च शश्वत शांतीम निगच्छति, कौंतेय मे भक्त हा न प्रणश्यती इति त्वम प्रति जानीहि. तो क्षिप्र म्हणजे लवकरच धर्मात्मा होतो आणि शाश्वत वा निरंतर अशा परम शांतीला प्राप्त होतो. हे कौंतेया, असा माझा भक्त कधीही नाश पावत नाही, हे तू निश्चयपूर्वक ध्यानात घे. तो आता अवसरे मज सारिखा होईल, ऐसा हन भाव तुझ जाईल, हा गा अमृता आत राहील, तया मरण कैचे. पै सूर्य जो वेळू नुदैजे, तया वेळा की रात्री म्हणजे, तेवी माझी भक्ती विण जे की जे, ते ते महापाप नोहे. म्हणून तयाची चित्ता माझी जवळीक पंडुसुता, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे. जैसा दीपे दीपू लाविचे, तेथ आदिल कोण हे नोळखीजे, तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मीची होऊन ठाके. मग माझी नित्य शांती, तया दशा तेची कांती, किंबहुना जीती माझे निजीवे. एथ पार्था पुढत पुढती, तेची ते सांगो किती, जरी मी या चाड तरी भक्ती, न विसम विजेगा. तो भक्त आता अवसरे
म्हणजे कालांतराने माझ्यासारखा होईल अशी भावना हन म्हणजे कदाचित तुझ्या मनात येईल. तर अरे, असे पहा की साक्षात अमृतामध्ये वास करणाऱ्याला मरण कैसे म्हणजे कसे येईल. हे बघ, ज्यावेळी सूर्य नुदयजे म्हणजे उदय पावलेला नसतो, त्या वेळेला वा काळाला रात्र असे म्हणतात. त्याचप्रमाणे माझ्या भक्तिवीण म्हणजे माझ्या स्वरूपाच्या ज्ञानसूर्याचा उदय झाल्यावेळी जे जे करणे ते महापाप नव्हे काय. म्हणून हे पंडुसुता, माझ्या भक्ताच्या चित्ताला माझी जवळीक म्हणजे माझे स्वरूप ज्ञान जेव्हा प्राप्त होते, तेव्हाच तत्वतः माझे स्वरूप तो होऊन राहतो. ज्याप्रमाणे एका दीपाने दुसरा दीप प्रज्वलित केला असता त्यातील आदिला म्हणजे आधीचा कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे सर्व भावाने सर्वस्व अर्पण करून जो माझी भक्ती करतो तो माझेच स्वरूप होऊन राहतो. मग नित्य असलेली माझी स्वरूप शांती तीच त्याची दशा वा स्थिती आणि माझी कांती व तेज तीच त्याची कांती व त्याचे तेज होय. किंबहुना माझ्याच जीवाने तो त्याचे जीवन जगतो. येथे पार्था, एकदा सांगितलेली गोष्ट पुढत पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा किती सांगू. जर तुला माझ्या प्राप्तीची चाळ म्हणजे इच्छा असेल, तर माझी भक्ती करणे क्षणभरही न विसंबिजे म्हणजे विसरू नकोस. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.